नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजच्या तासिकेमध्ये आपण अरब विचारवंताचा विचार करणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये आपण अरब विचारवंत पाहत असताना साधारणपणे ज्या ज्या विचारवंताचा आपण विचार केलेला आहे ते वेगवेगळे जरी विचारवंत असले तरी अभ्यासक्रमामध्ये ज्या विचारवंताचा समावेश आहे असे अल-बिरुनी सारखे विचारवंत ज्याचा आपण अभ्यास केलेला आहे. साधारणपणे असं सांगितलं जातं 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंतचा काळ हा अरब भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये अरब विचारवंताचा कालखंड म्हणूनच ओळखला जातो. या कालखंडामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या अनुयायांनी या 8व्या शतकापासून ते 13व्या शतकापर्यंतच्या कालखंडात पश्चिमेला पोर्तुगाल, उत्तरेस मध्य आशिया, पूर्वेस मलेशिया व इंडोनेशिया तर दक्षिणेस उत्तर पूर्व आफ्रिकेत आपल्या साम्राज्याचा विस्तार करून इस्लाम धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलेलं आपणाला दिसून येतं. खरे तर अंधार युगाच्या कालखंडामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये डार्क एज असं म्हटलं जातं, अशा या कालखंडामध्ये अनेक अंधश्रद्धा व गैरसमज निर्माण होऊन वैज्ञानिक ज्ञानाची या काळामध्ये पिछेहाट झाली होती. परंतु अरब विचारवंतांनी ग्रीक आणि रोमन विचारवंताच्या साहित्याचं शास्त्रीय अध्ययन करून ग्रीक भाषेतील अनेक ग्रंथ अरबी भाषेमध्ये रूपांतरित करण्याचं काम केलेलं आपणाला दिसून येतं. जणू हे ग्रीक कालखंडातलं असणारं ज्ञान पुढच्या पिढीला जतन करून ठेवण्याचं काम या काळातल्या या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. म्हणून तर असं म्हटलं जातं की अरब भूगोलतज्ञ या विचारवंताचं भूगोलशास्त्रामध्ये आणि खगोलशास्त्र यासारख्या विद्याशाखेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे. सद्य परिस्थितीचा विचार करत असताना अरब भूगोलकारांनी प्राचीन कालखंडातील ग्रीक व रोमन ग्रंथाचा अरेबी भाषेमध्ये अनुवाद करून ते भौगोलिक ज्ञान जतन करून ठेवण्याचं काम केलेलं आहे. या व्यतिरिक्त काही संशोधन करून भौगोलिक ज्ञानात भर देखील घालण्याचं काम केलेलं आहे. अनेक रोमन विचारवंत आहेत ज्यामध्ये अरिस्टॉटल सारखे विचारवंत असतील, टॉलेमी सारखे विचारवंत असतील. यांचं जे कार्य आहे त्या कार्याचं परिश्रमपूर्वक अध्ययन करण्याचं काम या अरब विचारवंतांनी केलेलं आहे. स्ट्रॅबोचे तर ग्रंथ असं म्हटलं जातं की प्रचंड प्रमाणामध्ये या स्ट्रॅबोचे तर अनेक ग्रंथाचं वाचन करण्याचं काम या अनेक अरब विचारवंतांनी केलेलं आहे. भूगोलाच्या इतर ज्ञानशाखेचा विचार करत असताना गणितीय भूगोलामध्ये अधिक लक्ष जर केंद्रित कोण केलं असेल तर ते या अरब विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणून अरब विचारवंताला महत्त्वाचं स्थान या भूगोलामध्ये प्राप्त झालेलं आपणाला दिसून येतं. जसे अनेक विचारवंत आहेत ते अनेक विचारवंत पाहत असताना अनेक विचारवंताचा विचार करत असताना गणित व खगोलशास्त्रामध्ये ग्रीकापेक्षा अरबांची प्रगती प्रामुख्याने चांगली होती असं म्हटलं जातं. सूर्य आणि चंद्र ग्रहण यांच्या राशी परिवर्तनाचं निरीक्षण करण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलेलं आपणाला दिसून येतं.
आज जे आपण सौदी अरेबियामधलं मक्का मस्जिद जे पाहतो आपण, हज आपण या नावाने जे ओळखतो, हज यात्रा म्हणून, त्या मक्का मस्जिद यांचं अक्षांश रेखांश निश्चित करण्यासाठी धार्मिक भावनेमधून प्रेरणा मिळाल्याचं काम हे अरब विचारवंत व्यक्त करतात. अरब विचारवंतांनी भारत असेल, अफगाणिस्तान असेल, मध्य आशियातले मंगोलिया, चीन, म्यानमार सारख्या अनेक देशाच्या भौगोलिक यात्रा करण्याचं काम त्या कालखंडामध्ये केलं. याचा परिणाम कशात झाला? एकतर साम्राज्य विस्तारवादी धोरण प्रस्थापित करत असताना धर्माचा प्रसार प्रचार करण्याचं काम देखील आणि व्यापार वृद्धिंगत करण्याचं काम या विचारवंतांनी आपल्या असणाऱ्या या ज्ञानामधून आणि साम्राज्य विस्तारवादी धोरणामधून करण्याचं काम केलेलं आपणाला दिसून येतं. वेगवेगळे विचारवंत पाहत असताना अल इद्रिसी सारखे विचारवंत आहेत, जे मागच्या तासिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे. या अल इद्रिसीचा विचारवंत या तासिकेमध्ये आपल्याला करावायचा आहे. पण याच्या अगोदर देखील आपण अल बिरुनी सारख्या विचारवंताचा आपण विचार केलेला होता. आजच्या तासिकेमध्ये असं म्हटलं जातं की अल इद्रिसी भूगोलाच्या विकासामध्ये अल इद्रिसीचं एक महत्त्वाचं स्थान आहे. साधारणपणे भौगोलिक विचाराची जडणघडण पाहत असताना भौगोलिक विचाराला अधिष्ठान, शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त करून देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ग्रीक विचारवंताबरोबरच रोमन विचारवंताबरोबरच या अरब विचारवंतांनी देखील केलेलं आपणाला दिसून येतं. खरं तर जगामध्ये प्रवास वर्णन जर सर्वात जास्त जर प्रवास कुणी केला असेल तर ते अरब माणसांनी केलेला आहे, विशेषतः जलप्रवास. आणि त्या जलप्रवासामधून त्यांच्या ज्ञानामधून प्राप्त होणारी जी माहिती आहे ती माहिती इतरांपर्यंत पाठविण्याचं काम या अनेक विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणून आपणाला ज्या विचारवंताचा अध्ययन करावयाचं आहे त्यामध्ये अल इद्रिसी हे विचारवंत आहेत. या विचारवंताचा विचार करत असताना साधारणपणे यांचा जीवन परिचय पाहत असताना स्पेन या देशातल्या क्वेटा या शहरामध्ये इसवी सन 1100 मध्ये या अल इद्रिसी यांचा जन्म झाला. खरं तर अल इद्रिसी यांचं मूळ नाव वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी नामकरणं आपल्याला पाहावयास मिळत आहेत. साधारणपणे असं सांगितलं जातं की काही पुस्तकामध्ये यांचं नाव अबू अब्दुल्लाह मुहम्मद असं आपण ऐकतो, वाचतो. काही पुस्तकामध्ये त्यांचं मूळ नाव इब्न अबुल मुहम्मद असं ऐकतो. साधारणपणे असं म्हटलं जातं की नावामध्ये फारसं काय आहे. हे विचारवंत प्रामुख्याने 12व्या शतकामध्ये होऊन गेलेले एक भौगोलिक विचारवंत म्हणून यांची ओळख आहे. या विचारवंताचा जर विचार केला तर यांचं आडनाव अल इद्रिसी होतं असं म्हटलं जातं. आणि याच्यावरूनच तो खलिफा इद्रिसी यांच्या कुटुंबातील असावा असा तर्क मांडला जातो. साधारणपणे या विचारवंताचा जर विचार केला तर यांनी युरोप खंडाचा प्रचंड असा प्रवास करण्याचं काम त्यांच्या वाटी आलेलं आहे. आणि म्हणून ते युरोप खंडातला प्रवास वाट्याला आला आणि त्याचा परिणाम म्हणून की काय भौगोलिक ज्ञानामध्ये प्रचंड भर टाकण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. यांच्या शिक्षणाचा विचार जर केला आपण तर अल इद्रिसीचे संपूर्ण शिक्षण हे स्पेन या देशामध्येच आपणाला झालेलं दिसून येतं. स्पेन या देशातल्या कार्डोवा विद्यापीठामध्ये यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आपणाला दिसून येतं. शिक्षण घेत असतानाच त्यांनी युरोप व भूमध्य सागरीय देशांचा प्रवास करण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये मात्र त्यांनी सिसिलीचा जो राजा होता रोगर दुसरा यांच्या निमंत्रणावरून ते पॅलेस्टाईनला गेले आणि त्यांनी जीवनभर सिसिलीमध्येच राहण्याचं काम करून त्यांनी 1154 मध्ये किताबे नुजहत अल मुश्ताक फी खतिराक अल आफाग अर्थात त्याच्यासाठी मनोरंजन जो विश्व भ्रमण करू इच्छितो यासारखा ग्रंथ लिहिण्याचं काम केलेलं आहे. खरं तर वेगवेगळ्या भूगोल तज्ज्ञांचा सहवास, वाचन, प्रवास यासारख्या
गोष्टीवरती आधारित प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भौगोलिक ज्ञानाचं अध्ययन करून ते ज्ञान आपल्याकडे साठविण्याचं काम या कालखंडामध्ये 12व्या शतकामध्ये या विचारवंतांनी अल इद्रिसी या विचारवंतांनी केलेला आहे. अशा या अल इद्रिसी यांचा मृत्यू हा स्पेनमधील ज्या शहरामध्ये ज्यांचा जन्म झाला त्याच शहरामध्ये इसवी सन 1166 मध्ये त्यांच्या जन्मगावी क्वेटा याच शहरामध्ये त्यांचा मृत्यू झाला. साधारणपणे आपल्या जीवनकाळामध्ये त्यांनी केलेलं जे काही भूगोलामधलं जे योगदान आहे ते पाहणं देखील विद्यार्थी मित्र व महत्त्वाचं समजलं जातं. कारण एखाद्या व्यक्तीनं केलेलं योगदान हे भौगोलिक विचाराच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं आणि तेच ज्ञान येणाऱ्या पिढीसाठी किती उपयुक्त असतं याची आपण कल्पना करू शकतो. खरं तर अल इद्रिसी हे भूगोलामध्ये एका विशिष्ट नावाने देखील प्रसिद्ध असलेले आपणाला सांगता येईल. कारण त्यांच्या कालखंडामध्ये असं म्हटलं जातं की नकाशे हे फारसे निर्माण होत नव्हते आणि नकाशामध्ये यांनी काम केलं असल्या कारणामुळे या शास्त्रज्ञाला किंवा या भौगोलिक विचारवंताला भूगोलामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. कारण त्या कालखंडामध्ये यांनी मांडलेले जे काही विचार आहेत ते विचार सर्वात महत्त्वाचे मानले जात जरी असले तरी याच्याशिवाय यांनी नकाशाशास्त्रामध्ये केलेलं भरीव कार्य हेच महत्त्वाचं समजलं जातं आणि त्याच्यावरूनच भूगोलामध्ये यांची एक वेगळी ओळख अशी सांगितली जाते. म्हणून नकाशामुळे भूगोल विषयामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी नकाशात जगातील विविध भौगोलिक घटकाचे विश्लेषण करण्याचं काम केलेलं आहे. खरं तर त्यांनी नकाशे निर्माण करत असताना टॉलेमी हा जो विचारवंत आहे याचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यांचा प्रभाव पडलेला असल्या कारणामुळे ह्या तज्ज्ञाचं टॉलेमीचं जे मत होतं त्याच मताशी अनेक वेळा ते सहमत असलेलं आपणाला दिसून येतं त्यांच्या विचारातून. कारण टॉलेमीला जे वाटायचं, गॅलिलिओला जे वाटायचं, विशेषतः प्रामुख्याने असं म्हटलं जातं की टॉलेमीचे जे विचार होते तेच विचार या अल इद्रिसीचे विचार म्हणून सांगितले जातात. साधारणपणे असं म्हटलं जातं की यांच्या नकाशा तज्ज्ञाचा प्रभाव टॉलेमीचा याच्यावरती पडला असल्या कारणामुळे पृथ्वी ही फुटबॉलप्रमाणे गोल असून ती ब्रह्मांडाच्या ठिकाणी स्थिर आहे हे सांगण्याचं काम या अल इद्रिसी विचारवंतांनी केले आहे. जसं त्यांनी विचार मांडले तसेच विचार मांडण्याचं काम देखील या विचारवंतांनी आपणाला केलेलं दिसून येतं. परंतु सूर्य, चंद्र, ग्रह पृथ्वीभोवती फिरणारे एक निश्चित अशा मार्गाने फिरतात हे सांगण्याचं काम सूर्य, चंद्र इत्यादी जे ग्रह आहेत हे ग्रह पृथ्वीभोवती निश्चित अशा मार्गाने फिरतात असं त्या कालखंडामध्ये सांगितलेलं आहे. विशेषतः असं म्हटलं जातं की त्या कालखंडामध्ये फारसं ज्ञान मानवाकडे उपलब्ध नव्हतं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची फारशी प्रगती झालेली नव्हती आणि म्हणून त्याचा परिणाम काय झाला, त्यांनी मांडलेले विचार यदा कदाचित चूक आहेत का बरोबर आहेत हे कालांतराने निश्चित होऊ लागलं. परंतु ज्या गोष्टीबद्दलचं माहितीच आपणाला कुठलीही ज्ञात नव्हती ते विचार मांडलेले विचार, भौगोलिक विचार त्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे वाटू लागले. म्हणून तर असं म्हटलं जातं की पृथ्वीगोलाच्या मधोमध मध्य भागातून एक भूमध्य रेषा जाती. या भूमध्य रेषाच्या दक्षिणेला अधिक उष्णतेचा प्रदेश आहे हे सांगण्याचं काम केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी फारशा प्रमाणामध्ये मानवी समूहाचं अस्तित्व आढळत नाही आणि याच बरोबर ध्रुवीय प्रदेशामध्ये तापमान हे देखील अतिशय कमी असल्या कारणामुळे साहजिकच त्याही प्रदेशामध्ये मानवी वसाहती फारशा निर्माण होऊ शकत नाहीत हे त्या प्रदेशाच्या अनुभवावरून व्यक्त करण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणून तर असं म्हटलंय की ध्रुवीय भागामध्ये तापमान खूप कमी असल्या कारणामुळे मानवी निवासासाठी अनुकूल नाही. अरिस्टॉटलच्या या मताशी अरिस्टॉटलनं जे मत मांडलंय की या भागातली परिस्थिती काय आहे, ध्रुवीय प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेशातलं तापमान कशा पद्धतीचं, एका प्रदेशातलं उष्ण तर दुसऱ्या प्रदेशातलं अतिशीत, जे मानवी विकासाच्या दृष्टीनं आणि वसाहती निर्मितीच्या दृष्टीनं हे प्रतिकूल पर्यावरणाचे प्रदेश असल्या कारणामुळे मानवी वसाहती फारशा प्रमाणात या प्रदेशामध्ये विकसित होऊ शकल्या नाहीत. म्हणून ते प्रदेश अरिस्टॉटलनं जे सांगितले
तेच प्रदेश सांगण्याचं काम या विचारवंतांनी केलेलं आहे असं आपणाला सांगता येईल. आणि आफ्रिकेच्या दक्षिणेला विशाल असा मोठ्या प्रमाणामध्ये जलाशयाचा भाग अस्तित्वात असलेला आपणाला दिसून येतो. हे जे विचार मांडलेत ते विचार सुद्धा या अल इद्रिसी यांनीच मांडलेले आपणाला दिसून येतात. साधारणपणे असं म्हटलं जातं की पॅसिफिक महासागराबद्दलची कल्पना या विचारवंतांनी आपल्या भौगोलिक विचारामध्ये सांगण्याचं काम केलेलं आहे. पृथ्वीच्या आकारासंबंधी मत मांडत असताना या तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की पृथ्वी ही संपूर्णतः गोल नाही, तर ती पृथ्वीवर अनेक ठिकाणी उंच सखल असे भूभाग अस्तित्वात आपणाला दिसून येतात. उंच भागातील पाणी उतारानुसार सखल भागाकडे वाहते. पृथ्वीचा जवळपास निम्मा भाग आहे तो सखल असल्या कारणामुळे या भागामध्ये महासागर निर्माण झाले आहेत, ज्यापैकी असं म्हटलं जातं की पॅसिफिक महासागर, ज्याला प्रशांत महासागर असंही म्हणतात. हा पॅसिफिक महासागर सर्वात मोठा महासागर आहे असं सांगण्याचं काम या अल इद्रिसी या अरब विचारवंतांनी केलेलं आहे. आणि याचबरोबर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती अनेक मोठे समुद्र आहेत हेही सांगण्याचं काम, ज्याच्यामध्ये 7 समुद्र हे आहेत हे सांगण्याचं काम अल इद्रिसींनी केलेलं आहे. साधारणपणे हे जे समुद्र सांगितलेले आहेत, वेगवेगळे जे 7 समुद्र सांगितलेले आहेत, जे आपण चीनचा सागर म्हणून ओळखतो, चीनच्या पूर्वेला दूरपर्यंत पसरलेला भाग जो दिसतो, तिचा जलाशयाचा भाग दिसतो, तो एक समुद्र आहे. दुसरा अरबी समुद्राचा भाग आहे. साधारणपणे आजच्या वास्तव स्थितीचा विचार करत असताना भारताच्या पश्चिम बाजूचा जर विचार केला, नकाशाची पश्चिमेकडची बाजू म्हणजे आपल्या हाताच्या डावीकडची जी बाजू आहे, तो साधारणपणे महाराष्ट्राला लाभलेला डाव्या बाजूंचा जो भाग म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतो. अरबी समुद्राचा भाग 720 किलोमीटरची लांबी जो आहे, हा जो अरबी समुद्राचा जो भाग आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती सिंध प्रांतापासून कन्याकुमारीपर्यंत म्हणजे दक्षिणेकडे कन्याकुमारी, उत्तरेकडचा भाग जर आपण पाकिस्तानमधल्या सध्या परिस्थितीच्या सिंध प्रांतापासून ते दक्षिणेला आपणाला केरळ राज्यामधल्या कन्याकुमारीपर्यंत पसरलेला आपणाला हा अरबी समुद्राचा भाग दिसतो. तिसरा आहे यमन सागर. अरब द्वीपकल्पाजवळ असून याच्या 2 शाखा आहेत, त्यापैकी एक शाखा इराणचे आखात म्हणून, तर दुसरी शाखा जे अल कुलजुम ज्याला आपण सद्य परिस्थितीला तांबडा समुद्र या नावाने ओळखतो आपण. तर चौथा समुद्र जो सांगितला, ज्याला भूमध्य सागर असं म्हणतात, त्याला अगोदरच्या काळामध्ये त्यांनी जे नावं दिलेली आहेत, अल शाम. भूमध्य सागर हा उत्तरेकडे रोम व ग्रीस पर्यंत पसरला असून दक्षिणेला लिबियापर्यंत हा पसरलेला आपणाला दिसून येतो. समुद्राच्या 2 उपशाखा, एक बनादिक्वियन ज्याला एड्रिएटिक सागर, तर दुसरी शाखा नितास ज्याला काळा समुद्र म्हणून ओळखले जाते. चौथं जे सांगितलंय कॅस्पियन समुद्र, नंतरचं पाचवं जे सांगितलेलं आहे ते कॅस्पियन समुद्र, याला अरेबी भाषेमध्ये जुर्जम अल दैलाम असं म्हणतात. हा सागर साधारणपणे 1000 मैल लांब व 600 मैल रुंद असून याचा इतर कोणत्याही सागराशी फारसा संबंध नाही असं म्हटलं जातं. पुढचा सागर आहे हिंदी महासागर आहे. या महासागराच्या दक्षिणेकडील सीमा भारतीय उपखंड व आफ्रिका या देशापर्यंत आहेत. दक्षिणेला कोणताही देश नाही, तर पूर्वेला चीन पर्यंत हा समुद्र पसरलेला आहे, ज्याचा विस्तार 13,000 मैल इतका आहे असं सांगितलं जातं. 7वा जो समुद्र आहे, जो पॅसिफिक महासागर, जे सर्वात मोठा सागर महासागर म्हणून ज्याची ओळख आहे, त्या सागराला अरेबिक भाषेमध्ये किंवा अरेबी याच्यामध्ये बहार अल मुझलिम या नावानं ओळखलं जातं, जे आजचे पॅसिफिक महासागर आहे. खरं तर हा पूर्वेकडचा भाग आहे, महासागर आहे. आणि या महासागराच्या सीमा व विस्ताराबद्दल वास्तविक माहिती उपलब्ध करता न आल्याचे अल इद्रिसीने त्याही काळामध्ये कबूल केलेलं आपणाला त्यांच्या लिखाणावरून दिसून येतं. अल इद्रिसीचा जर विचार केला तर साधारणपणे असं सांगितलं जातं की अल इद्रिसी हा विचारवंत, ज्यांनी जगातल्या अनेक भागाचं वर्णन करण्याचं काम केलं. युरोप खंडाबरोबरच आशिया खंडामधल्या अनेक भागाचं वर्णन करण्याचं काम देखील यांनी केलेलं आहे. साधारणपणे असं म्हटलं जातं की भारत आणि शेजारच्या अनेक देशाचं वर्णन करण्याचं काम या अल इद्रिसी या विचारवंतांनी केलेलं आहे.
भारतातल्या अनेक प्रदेशाचं अनेक शहरांचं वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 800 पासून ते 1150 पर्यंतची माहिती आपणाला आढळून येते. परंतु हे केलेलं वर्णन काळानुसार नाही. ऐतिहासिक राजकीय घटनांचा उल्लेख करताना त्यांनी असं लिहिलेलं आहे की भारतामध्ये गुर्जर असेल, प्रतिहार असेल, पलस असेल व राष्ट्रकुल जातीचे शासक होते असं सांगण्याचं काम त्या काळामध्ये या अल इद्रिसी या विचारवंतांनी केलेलं आहे. त्यांच्यातील असणारे जे अनेक राजे महाराजे होते, गुर्जर असेल, प्रतिहार असेल, पलस असेल, राष्ट्रकुल असेल, असणाऱ्या अनेक असणाऱ्या राजे महाराजांचे आपापसामध्ये राजकीय प्रभुत्वासाठी सतत युद्ध होत असे. त्यांनी त्या काळामध्ये नद्यांचे भाग असतील, पर्वत असेल, इतर प्रदेशासंदर्भातलं केलेलं वर्णन जरी आपणाला आज व्यवस्थितपणे वाटत नसलं तरी त्या काळामध्ये कोणतंही ज्ञान उपलब्ध नसता केलेलं वर्णन हे महत्त्वपूर्ण वाटू लागतं. म्हणून त्या काळात या ज्ञानाचं महत्त्व आहे. त्याच ज्ञानाच्या आधारावरती आज आपण वेगवेगळे पुरावे शोधून त्या संदर्भातली माहिती मिळविण्याचं काम करत आहोत. साधारणपणे असं म्हटलं जातं की भारतातल्या प्रमुख नद्यांचं वर्णन देखील त्या काळामध्ये यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. जसं की भारतामध्ये असं म्हटलं जातं की भारताचे हिंदुस्थानचे जे 2 भाग झाले, भारत आणि पाकिस्तान, हे 1947ला झाले. परंतु 8व्या ते 12व्या शतकापर्यंतचा कालखंड असं म्हटलं जातं की एक संघपणे हिंदुस्थान असल्या कारणामुळे भारतातील मुख्य नद्या जी आहेत त्यामध्ये सिंधू असेल, कृष्णा असेल, मेघना असेल यासारख्या अनेक नद्यांचा उल्लेख त्यांनी आपल्या लिखाणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतं. याच्याशिवाय मध्य भारतातील विंध्याचल, पूर्व भारतातील कामरून पर्वत, ज्याला खासी, गारो, जयंतिया टेकड्या या नावानं जे ओळखलं जातं, यांचंही वर्णन करण्याचं काम त्यांच्या लिखाणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. याच्याशिवाय मुलतान असेल, कच्छचा भाग असेल, त्युराण असेल, ज्याला आपण साधारणपणे भारतातले वाळवंटीय प्रदेश म्हणून ओळखतो, ही 3 वाळवंटे जे सांगण्याचं काम वाळवंटे आहेत हे सांगण्याचं काम त्या काळामध्ये या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. भारतातल्या वेगवेगळ्या शहराची माहिती सांगत असताना भारतातील जवळपास 150 शहरांची माहिती सांगण्याचं काम आणि त्या विविध क्षेत्राची नावे देण्याचं काम या काळामध्ये या विचारवंतांनी केलेलं आहे. खरं तर भारताला त्यांनी कृषीप्रधान आणि वैभवशाली देश म्हणून संबोधण्याचं काम केलं. कारण भारत भूमीचा अभ्यास करत असताना, भारतातील एकूणच भूमीचं वर्णन करत असताना त्यांनी जे वर्णन केलेलं आहे, खरं तर हा जगातला एक महत्त्वाचा कृषीप्रधान असणारा देश म्हणून भारताची एक वैभवशाली परंपरा आहे, हे विचार 8व्या ते 12व्या शतकापर्यंतच्या कालखंडामध्ये व्यक्त करण्याचं काम या अरब विचारवंतांनी केलं जरी असलं तरी 12व्या शतकामध्ये जे विचार मांडण्याचं काम या अल इद्रिसी या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. याच्याशिवाय असं म्हटलं जातं की त्यांनी भारतामध्ये अनेक असणाऱ्या पिकांच्या उत्पादनाबरोबरच मसाल्याच्या पदार्थाचं देखील उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं, हे सांगण्याचं काम त्या काळामध्ये केले. जसं आपण पाहतो भारतामध्ये आंबा असेल, ऊस असेल, द्राक्षे असेल यासारख्या फळावळांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होतं, तसंच मसाल्यांचं देखील उत्पादन भारतामध्ये सर्वात जास्त होतं, हे सांगण्याचं काम त्यांनी केलेल्या वर्णनावरून दिसून येतं. सध्या परिस्थितीचा विचार करत असताना जरी नकाशे योग्य प्रमाणामध्ये आणि शास्त्रशुद्ध जरी नसले, यातील दिशा उलट दाखवल्या जरी असतील तरी या तज्ज्ञांनी हवामानशास्त्राचा अभ्यास करून ग्रीकांनी सांगितलेल्या 5 पट्ट्याऐवजी यांनी मात्र हवामानाचे 7 पट्टे सांगण्याचं काम केलेलं आपणाला दिसून येतं. अनेक प्रादेशिक ग्रंथ लिहून ठेवण्याचं काम देखील या विचारवंतांनी केलेलं आपणाला दिसून येतं. साहजिकच यांचा विचार करत असताना नकाशाशास्त्राचा विकास करण्याचं काम या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथमतः या भूगोलामध्ये केलं असल्या कारणामुळे या नकाशा रचनाकाराला भूगोलामध्ये भौगोलिक दृष्ट्या विचार करत असताना महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. म्हणून या विचारवंताचा आपणाला या ठिकाणी भौगोलिक विचार या पद्धतीने व्यक्त करावे लागतील. साधारणपणे असं सांगितलं जातं की भौगोलिक विचार मांडत असताना यांच्याशिवाय अनेक विचारवंत देखील आहेत. इब्न बतूता सारखा विचारवंत आहे, इब्न खालदून सारखा विचारवंत आहे, याच्याशिवाय अनेक विचारवंत आहेत. त्या अनेक विचारवंताचा विचार करत असताना साधारणपणे जे विचारवंत आपण पाहणार आहोत ते विचारवंत पाहत असताना अल मसुदी सारखा विचारवंत आहे, इब्न हौकल सारखा विचारवंत आहेत. हे सुद्धा विचारवंत साधारणपणे असं म्हटलं जातं
की भौगोलिक विचारवंत म्हणून ओळखले जातात, परंतु असं म्हटलं जातं की अभ्यासक्रमामध्ये ज्या विचारवंतांचा समावेश आहे त्याच विचारवंताचा या ठिकाणी आपणाला विचार करावा लागणार आहे. साधारणपणे जे विचारवंत आहे, 2 विचारवंत, त्या विचारवंताचा विचार या ठिकाणी संपतो. तरी आज आपण इथंच थांबू. नंतरच्या तासिकेमध्ये नंतरचे जे विचारवंत आहेत, जे भारतीय विचारवंत आहेत, भौगोलिक विचाराचा प्रवाह चालू ठेवण्याचं काम ज्या विचारवंतांनी केलं त्यामध्ये भारतीय विचारवंत देखील आघाडीवरचे विचारवंत आहेत आणि या विचारवंताचा आपण नंतरच्या तासिकेमध्ये विचार करणार आहोत की जे विचारवंत भारतीय विचारवंत आहेत. धन्यवाद. याच ठिकाणी थांबू आपण. ओके.